PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सिटी स्कॅन मशीनमधून दिल्या जाणाऱ्या रिपोर्टमध्ये वारंवार चुका होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशन IMA मूर्तिजापूर शाखेने या गंभीर विषयावर आवाज उठवला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। IMA शाखा मूर्तिजापूरचे अध्यक्ष डॉक्टर तुषार बायस्कर आणि सचिव डॉक्टर पंकज कुमार पाताळबंसी यांनी कृष्णा डायग्नोस्टिक्सच्या संचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये वारंवार चुका आढळून येत आहेत। त्यामुळे रुग्णांचं योग्य निदान आणि उपचार निश्चित करताना डॉक्टरांना मोठा अडथळा येतोय। चुकीच्या रिपोर्टिंगमुळे अनेकदा रुग्णाला योग्य निदान मिळत नाही आणि कधीकधी त्यांना विनाकारण अकोला किंवा इतरत्र उपचारासाठी पाठवावं लागतं। स्थानिक डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये त्रुटी असल्यामुळे उपचाराला विलंब होतोय। परिणामी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन IMA ने कृष्णा डायग्नोस्टिक्सला विनंती केली आहे की सिटी स्कॅन रिपोर्टिंग करणाऱ्या डॉक्टरांना अनुभवी डॉक्टरांची मदत आणि मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून रुग्णांना अचूक आणि त्वरित रिपोर्ट मिळून त्याचा फायदा होईल। या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची दखल घेण्यासाठी IMA शाखा मूर्तिजापूरने पत्राची प्रत वैद्यकीय अधीक्षक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय आणि आमदार हरीश पिंपळे यांनाही पाठवली आहे। रुग्णांच्या आरोग्याच्या हितासाठी यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। आरोग्य विभागाने या गंभीर त्रुटींची त्वरित दखल घेऊन सिटी स्कॅन मशीन आणि रिपोर्टिंग प्रक्रियेची कसून तपासणी करणे गरजेचे आहे, अन्यथा मूर्तिजापूर आणि परिसरातील हजारो रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। याबाबत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे यांच्याशी संपर्क साधला असता इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा मूर्तिजापूरच्या वैद्यकीय सेवेतील कार्यरत डॉक्टरांनी सिटी स्कॅन मशीनचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याबरोबर तक्रार दिली असून याबाबत चौकशी करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करून कार्यवाही करण्यात येईल असं ते म्हणाले। जनवरलाईन न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।